आता परीक्षा चालली आहे स्कूलमध्ये, त्यामुळे आमची रोज रोज डिमांड आहे, रोज आहे काहीतरी नवीन बनवून पाहिजे. कारण मी रोज पेपर लिहून येतो ना छान, मग मला तू रोज नवीन नवीन वेगवेगळं करून दे असं चाललं आहे त्याचं. तर काल त्यांनी माझ्याकडे फ्रेंच फ्राईज मागितलेलं, ते करून दिलं. आज साहेबांची डिमांड आहे की आई मला पनीर फ्राय करून दे. तर आता मी त्याच्यासाठी पनीर फ्राय करून देणार आहे. खरं तर त्याला असं जास्त ग्रेव्ही किंवा असं तिखट आवडत नाही, त्याला साधं आवडतं. तर मी नॉर्मली आपले बेसिक जे मसाले असतात ते मी पनीर क्यूबला लावते आणि नंतर मग तेल आणि तुपामध्ये फ्राय करते. आता मी कसं करते तुम्हाला दाखवते. तर हे मी पनीरचे क्यूब्स घेतलेत. खरं तर मी घरीच पनीर बनवते, पण ह्याने अर्जंट बेसमध्ये मी बाहेरून विकत आणले आणि हे असे क्यूब करून घेतले पनीरचे, धुवून पनीर. त्यानंतर मी असे बेसिक मसाले घरचे असतात ते घेतले, म्हणजे तिखट मसाला, हळद, मीठ, धनेपूड, थोडासा सांबार मसाला आणि थोडासा चाट मसाला. घाटी मसालाही आम्ही जास्त करून वापरतो, पण ह्याच्यात मी घाटी मसाला वापरला नाही आहे. मग आता हे सगळे बेसिक जे मसाले आहेत ह्या पनीर क्यूबमध्ये लावून असं प्रॉपर असं मिक्स करणार आहे. तर हे मी मिक्स करते, पण हे मसाले खरं तर हाताने व्यवस्थित मिक्स केले जातात, चमच्याने नाही. तर मी हात धुतले तरी पण मी पुन्हा एकदा हात धुवून घेते आणि थोडंसं ह्याच्यामध्ये तेल टाकलं ना की मग हे तेल टाकून मिक्स केलं ना म्हणजे चांगलं कोट होतं पनीर क्यूबला आणि मग जास्त मसाला व्यवस्थित सगळीकडे लागला जातो. खरं तर ह्याच्या अद्रक लसूणची पण पेस्ट टाकली जाते, तर ते अजून चांगलं होतं, म्हणजे मिक्स होतं. पण मी नाही वापरली अद्रक लसूणची पेस्ट, कारण समोरच्याला एकदम मला साधं करून द्यायचं होतं, प्लेन. कारण त्याला सध्या दात पण वगैरे येतात, त्यामुळे त्याला तिखट खायला होत नाही आहे. त्यामुळे एकदम साधं असं करून द्यायचं होतं मला त्याला. तर हे बघा मी आता कोट करते. बघा सगळे मसाले कसे मिक्स करते मी. तर हे मी प्रॉपर असं कोट करून घेते. असं सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. नंतर आपण हवं तर हे फ्राय केल्यानंतर वरती थोडा पेरी पेरी मसाला म्हणा, मॅगी मसाला, चाट मसाला हे थोडं टाकून त्याच्यावर थोडं लिंबू कोथिंबीर टाकलं की छान लागतं. तर आता हे सगळं खरं तर ह्याच्यामध्ये मी चाट मसालाही मिक्स केला, पण चाट मसाला वरून टाकलं असतं तरी चांगलं म्हणजे लागलं असतं. पण मी आता सध्याच्या सगळेच मसाले मिक्स करून घेतलेत. हां हां, होतं आहे, समज होतं आहे. हे तेलामध्ये थोडे पाण्याचे थेंब पडले होते, त्यामुळे तेल असं उडतं आहे. आणि हे थोडंसं तूप टाकलं आहे मी. आता हे चांगलं गरम झालं की आपण जे कोट केलेलं आहे पनीरचे क्यूब्स ते मी ह्याच्यात टाकणार आहे. खरं तर हे थोडा वेळ ठेवलं ना चांगलं तर अजून चांगलं होतं, पण मला घाई होती त्यामुळे मी लगेच हे फ्राय करायला घेतलं. आता हे मी सगळे जे मसाल्याचे जरा तेल तापलं आहे, तर मी आता हे सगळे क्यूब सोडते तेलामध्ये, म्हणजे तेल आणि तूप आपलं मिक्स आहे ना त्यामध्ये मी हे सोडते. आणि हे बारीक गॅसवर शालो फ्रायही करू शकतो, डीप फ्रायही करू शकतो, आपल्याला जसं हवं तसं. मी असंच करते नेहमी. तर आता हे थोडंसं फ्राय झालं, त्याला खूप घाई आहे. तर हे थोडा वेळ हे पटकन असं टर्न केलं तर तुटतं पण ना, कारण ते सॉफ्ट असतं. त्यामुळे थोडंसं असं आपल्याला वाटलं हलकं हे गरम झालं आहे तर मग आपण टर्न करून घेऊ शकतो. पीसेस म्हणजे सर्वीकडून मसाला आतमध्ये जायला, डीपपर्यंत आपल्या पनीर क्यूबमध्ये जायला. तर अजून थोडं 2-3 मिनटं ठेवायचं आहे. थोडंसं शॅलो फ्राय थोडंसं झालं असं लालसर वगैरे, काही काही खूप फ्राय करतात, म्हणजे आपल्याला जास्त कडक हवं आहे की हलकं फ्राय पाहिजे, सॉफ्ट पाहिजे, हे आपल्यावर आहे. काहींना जास्त
फ्राय केलेले आवडतात, थोडं कडक, वरून कडक आतून सॉफ्ट असे आवडतात. काहींना अगदी हलकं असं आवडतं, म्हणजे एकदम कडक पण नाही किंवा काय नाही, एकदम सॉफ्ट असे आवडतात. तर कधी कधी मी थोडेसे सॉफ्ट एकदम नॉर्मल असे हे करते, कधी कधी थोडेसे लालसर असे फ्राय करते. तर थोडंसं 2-3 मिनटं हे ठेवायचं आहे. थोडं 2-3 मिनटाने झालं की मग आपण ते, आता झाले, होत आले, झाले, बऱ्यापैकी झाले. आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये. हे बघा, खरं तर ह्याच्यापेक्षा थोडेसे कमी लाल केलं असतं फ्राय तरी चाललं असतं. आता हे मी वरतून थोडंसं लिंबू पिळते आहे, थोडासा लिंबू थोडासा मिक्स करून घेते. थोडंसं माझ्याकडे अवेलेबल होता चाट मसाला, तर तोही मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे, चाट मसाला थोडासा. आणि पेरी पेरी मसाला असतो पण आता ह्यावेळी नव्हता अवेलेबल, तर मी फक्त चाट मसाला टाकला. बघा, आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा.